नमस्कार शिक्षक मित्रांनो, भाषा हा आपला जिव्हाळ्याचा विषय, जिव्हाळ्याचाच नाही तर महत्त्वाचा देखील. कारण मुलांचा शैक्षणिक विकास हा भाषा विकासावरच अवलंबून असतो. जितकी भाषा समृद्ध तितकं आकलन जास्त. म्हणून मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी भाषा विकासाला अतिशय महत्त्व आहे. या दृष्टीने निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत भाषा विकासासाठी काही अध्ययन स्तर सांगितलेले आहेत. त्यामध्ये वाचन कौशल्यासाठी एकूण 15 स्तर सांगितलेले आहेत. त्याचबरोबर सोपे शब्द आणि जोडाक्षरयुक्त शब्दांनी तयार झालेल्या 6 ते 8 वाक्यांच्या मजकुराचं योग्य, अचूक आणि आकलनासह वाचन करता येणं ही अपेक्षित क्षमता सांगितलेली आहे. आता 14व्या स्तरावर असणारी मुलं जी सोप्या आणि जोडाक्षरयुक्त शब्दांनी तयार झालेल्या छोट्या छोट्या वाक्यांचं वाचन करतात, त्यांना ही अपेक्षित क्षमता गाठण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं? तर आपल्याला परिणामकारक कृतींचा सराव घ्यावा लागेल. त्यामध्ये अनेक कृती आहेत, जसं शब्दडोंगर आहे, जोडाक्षरयुक्त शब्दांचा शोध आहे, चित्रवाक्य साचे आहे. तर आज आपण शब्दांचा योग्य क्रम जुळवून वाक्य कशी तयार करावीत हे प्रत्यक्षपणे वर्गात कसं घ्यावं ते पाहणार आहोत. यासाठी आपल्याला काही शब्द कार्ड लागणार आहेत. मित्रांनो, एका कार्डावर मात्र एकच शब्द असावा, जसं आईने, डबा, शाळा, सुंदर इत्यादी. आता सर्व मुलं या कृतीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांना आनंद येण्यासाठी आपण आज एक खेळ घेणार आहोत असं मुलांना सांगणार आहोत. त्यानंतर आपल्याला मुलांना काही शब्द कार्ड द्यायचे आहेत. शब्द कार्डावरील शब्दांचं मुलं वाचन देखील करणार आहेत. मुलांनी वाचलेले शब्द आपण फळ्यावर लिहिणार आहोत. जसं आकाश दिसत होते निळे, ताईने केली तयार भाजी. आता आपण मुलांना प्रश्न विचारणार आहोत. मुलांनो, तुम्हाला यावरून काही अर्थ समजतो का? अर्थातच मुलांचं उत्तर नाही असं असणार आहे. मग आपण फळ्यावर लिहिलेले शब्द योग्य क्रमाने लिहिणार आहोत आणि पुन्हा मुलं वाचन करणार आहेत. आता तोच प्रश्न आपण मुलांना विचारणार आहोत. आता मुलांचं उत्तर काय असेल बरं? अर्थातच मुलांचं उत्तर आता हो असं असेल. यावरून शब्द जर योग्य क्रमाने लिहिल्या गेली तर त्यातून अर्थपूर्ण वाक्य तयार होतो हे मुलं समजून घेतील. कृतीच्या दृढीकरणासाठी आपण काही शब्दांची अदलाबदल करून मुलांना काही वाक्य देणार आहोत. मुलं त्यातून शब्दांचा योग्य क्रम जुळवून अर्थपूर्ण वाक्य तयार करणार आहेत. ही कृती मित्रांनो आपल्याला मुलांसोबत गटाने आणि वैयक्तिक अशी दोन्ही पद्धतीने घेता येते. मुलं वर्गात कृती करत असताना आपल्याला मुलांचं निरीक्षण करायचं आहे. मुलं जर चुकत असतील, गोंधळत असतील तर त्यांना आपल्याला मदत देखील करायची आहे. त्याचबरोबर सुरुवातीचे शब्द, मधले शब्द, शेवटचे शब्द, अर्थातच कर्ता, कर्म आणि क्रियापद यांची सोप्या भाषेमध्ये ओळख करून द्यायची आहे. त्याचबरोबर वाक्य कसे तयार होते याबद्दलची सुद्धा माहिती द्यायची आहे. यानंतर मुलांनी तयार केलेली वाक्य आपण फळ्यावर लिहिणार आहोत. फळ्यावर लिहिलेल्या वाक्यांपैकी 1 ते 2 वाक्यांचं आपण स्वतः स्पष्ट उच्चारात आणि योग्य गतीने वाचन करणार आहोत. असं केल्याने काय होईल बरं? तर असं केल्यामुळे मुलं देखील स्पष्ट उच्चारात आणि योग्य गतीने वाचन करण्याचा प्रयत्न करतील. अशा प्रकारे या कृतीच्या सरावाने मुलांना वाक्याचा अर्थ समजतो आणि त्यामुळे मजकुराचे आकलनासह वाचन करण्यास निश्चितच मदत होईल आणि मुलांचे वाचन प्रभावी होईल. धन्यवाद मित्रांनो.